हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल 60 वर्षांपासून प्रलंबित असून आता आणखी प्रतीक्षा करणार नसल्याचा इशारा पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेने दिला आहे. शासनाने 100 दिवसांच्या आत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. वडगाव मावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, ज्ञानदेव सोनवणे, भारत ठाकूर, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष मोहोळ यांच्यासह विविध गावातील धरणग्रस्त व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शासनाने धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सातत्याने आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संघटनेचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, धरणग्रस्तांनी 6 दशके संयम बाळगला. मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसनाबाबत अनेक बैठका झाल्या, त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. मात्र त्यानंतर घेवंडे आपटी परिसरातील जागा भाडेपट्ट्याने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या भूमिकेबाबत शंका निर्माण झाली असून आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवला जाणार नाही. पुढील 100 दिवसात पुनर्वसनाबाबत प्रत्यक्ष निर्णय झाला नाही तर व्यापक आंदोलन उभारलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. ज्ञानदेव सोनवणे यांनी धरणासाठी जमीन संपादित न करता ती बळकावल्याचा आरोप करत पहिल्या टप्प्यातील पुनर्वसनही अपूर्ण राहिल्याचं सांगितलं. भारत ठाकूर यांनी प्रशासनावर वेळकाढूपणाचा आरोप करत पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न निघाल्यास यापूर्वीच्या आंदोलनापेक्षाही अधिक तीव्र संघर्ष उभारला जाईल असं स्पष्ट केलं. नारायण बोडके यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत कोणताही विकास प्रकल्प राबवू नये अशी मागणी केली. यावेळी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पालाही धरणग्रस्तांनी विरोध दर्शवला. पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय या प्रकल्पाला आमचा पाठिंबा नसल्याचं संघटनेने स्पष्ट केलं. तसेच घेवंडे आपटी परिसरातील सुमारे 157 हेक्टर 22 आर क्षेत्र पर्यटन विकासासाठी 49 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याची प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचा दावा संघटनेने केला. पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितलं की एकीकडे पुनर्वसनाच्या बैठका घेऊन आश्वासनं दिली जात आहेत, तर दुसरीकडे धरणग्रस्तांच्या हक्काच्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विश्वासघाताचा प्रकार असून शासनाने तातडीने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा येत्या काळात राज्यव्यापी आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेने दिला आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, वडगाव. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.